नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आज आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी एक नवीन व्लॉगला सुरुवात करत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबई बँड्रा ते वेरावल. आपण जाणार आहोत 4 धाममधलं एक धाम जे आहे वेरावलपासून 2 तास अंतरावर, आणि ही पूर्ण जर्नी मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आत्ता आपण आहोत बांद्रा टर्मिनल, 3ऱ्या प्लॅटफॉर्मवर आपली ट्रेन आहे आणि ही येते तिच्याबरोबर आपण शेअर करणार आहोत. आपण जाणार आहोत कुठे कुठे जाणार आहोत आपण? वेरावल. तिथून पुढे पुढे कुठे जाणार आहे? द्वारकाधीश मंदिर बघण्यासाठी. तिथून आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये नागेश्वर धाम त्याचं दर्शन घेणार आहोत. भेटूया आपण जरा वेळ. आता आपण आपली जर्नी किती तासाची होणार आहे? 16 तासाची होणार. 16 तासात काय काय आपण एन्जॉयमेंट करायचं, अजून काय काय आपल्याला नवीन माणसं बघायला भेटतील, नवीन प्रकार बघायला भेटतील. आपण नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार आहोत आपण सगळं कंप्लीट सांगायचं. नमस्कार, आता आपण पोहोचलो आहोत बरोबर अंकलेश्वर पासून पुढे. आपली ट्रेन कमीत कमी 10 मिनिटं दिले आहे, बघू शकतो तुम्ही. त्याच्यामुळे आपली ट्रेन थांबली आहे. रेल्वेमध्ये जेवण करण्याची मजा की वेगळीच असते. घरून मस्तपैकी मिळून चपात्या वगैरे करून दिलेल्या, भाजी करून दिलेली, मस्तपैकी चौघांनी आम्ही फाडशा पाडला त्याचा. 16 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो वेरावल रेल्वे स्टेशनला. तिथून ऑटो रिक्षा बुक करून आपण निघालो गुजरातमधील स्थित 12 ज्योतिर्लिंगामधलं प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही रूम घेतली. रूम अवेलेबल होतात, थोडेसे एक्स्ट्रा पैसे जातात पण अवेलेबल होतात. आणि तिथून आवरून दर्शनाला जाताना आतमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या कोणत्याही घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी संस्थानाने लॉकर्सची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ते लगेच मिळतात. सोमनाथांचे दर्शन आटपून आम्ही निघालो भालका या तीर्थक्षेत्राला, जिथे श्रीकृष्णाने देह सोडला होता. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला बाण लागून त्यांनी तिथे देह सोडला होता. ही गुफा आहे जी बलदेव श्रीकृष्णाचे बंधू त्यांचंही स्थान आहे इथे. त्याचंही दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला एका शिकाऱ्याने लांबून पायाच्या अंगठ्याला बाण मारला होता. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आपला देहत्याग केला होता.
आराम करून आम्ही पुढे निघालो सूर्य मंदिरापाशी. असं म्हणतात की सूर्याचा जन्म हा इथूनच झाला आहे. ते सूर्यदेवाचं मंदिर आहे. आणि पुढे आम्ही निघालो बाणगंगेला. बाणगंगा हे असे तीर्थक्षेत्र आहे जिथे समुद्रामध्ये 2 शिवलिंग स्वयंभू आहेत आणि त्या स्वयंभू शिवलिंगाला शिव आणि पार्वती असे नाव आहे. आणि तिथून आम्ही निघालो रात्री सोमनाथ मंदिर टेम्पलला. तिथे जो लाईट शो होता तो खूप बघण्यासारखा आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला सर्व दर्शन दाखवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.